हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय चेंज द ऑर्डर ऑफ द इंटिग्रेशन या टाईपचे एक्झाम्पल्स. ओके, सो डबल इंटिग्रलमध्ये कधी कधी आपल्याला काय करावं लागतं, तर हॉरिझॉन्टल स्ट्रिप असेल तर व्हर्टिकल घ्यावी लागते, व्हर्टिकल असेल तर हॉरिझॉन्टल घ्यावी लागते आणि मग डबल इंटिग्रल इव्हॅल्युएट करावं लागतं. असं का करतात त्याचं रिझन सांगते. बेसिकली काही एक्झाम्पल्स किंवा काही डबल इंटिग्रल्स जे आहेत ते दिलेल्या ऑर्डरमध्ये इव्हॅल्युएट करणं थोडंसं डिफिकल्ट असतं किंवा कधी कधी पॉसिबलच होत नाही. सो अशा केसमध्ये जिथं फॉर्म्युले एक्झिस्ट करत नाहीत किंवा जिथं डायरेक्ट दिलेल्या ऑर्डरमध्ये डबल इंटिग्रल इव्हॅल्युएट करणं खूप डिफिकल्ट आहे, तिथं आपण चेंज द ऑर्डर वापरतो. तर जसं की या एक्झाम्पलमध्ये बघा, इव्हॅल्युएट द इंटिग्रल बाय चेंजिंग द ऑर्डर असा प्रॉब्लेम आहे. तर दिलेलं इंटिग्रेशन काय आहे, लेट आय इज इक्वल टू 0 to infinity x to infinity e raised to minus y divided by y dx dy. आता जर या इंटिग्रलमध्ये e raised to minus y डिवायडेड बाय y दिलेलं आहे, जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेट करायचा विचार केला तर प्रॉब्लेम काय होतो, e raised to minus y म्हणजे इन्फायनाइटली मेनी टाइम्स इंटिग्रेबल फंक्शन आहे. सिमिलरली 1/y हे पण इन्फायनाइटली मेनी टाइम्स डिफरन्शिएबल फंक्शन आहे. सो तुम्ही यू व्ही जरी वापरायचा प्रयत्न केला, बाय पार्ट्स रूल जो आहे इंटिग्रेशनचा, तो जरी वापरायचा प्रयत्न केला तरी इथं टर्मिनेट होणारं डेरिव्हेटिव्ह टर्मिनेट होणारं फंक्शनच नाही आहे, बरोबर. त्यामुळं यू व्ही वापरता येत नाही. बेसिक फॉर्म्युला काही आपल्याकडे नाही आहे की एक्सपोनेन्शियल डिवायडेड बाय वाय असेल तर मग कसं इंटिग्रेट करायचं. सो इथं थोडंसं अवघड होतं. मे बी तुम्ही गॅमा यूज करू शकता, इट डिपेंड्स अपॉन द प्रॉब्लेम. ओके, पण गॅमासाठी पण 0 to infinity हे लिमिट्स असणं खूप गरजेचं आहे. या केसमध्ये x to infinity लिमिट्स आहेत. सो या केसमध्ये 0 to infinity लिमिट्स नाही आहेत, म्हणजे गॅमामध्ये पण आपण कन्वर्ट करू शकत नाही. मग अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला वापरावं लागतं चेंज द ऑर्डर. आता यांनी x to infinity हे आतल्या इंटिग्रलचे लिमिट्स दिलेत, म्हणजे नक्कीच हे वायचे लिमिट्स आहेत, बरोबर. सो वायचे लिमिट्स आहेत म्हणजे व्हर्टिकल स्ट्रिपवरून हे लिमिट्स फाइंड आउट केलेले आहेत रिजनमध्ये. तर आता जर आपण हॉरिझॉन्टल स्ट्रिप घेतली तर कदाचित तुम्हाला इव्हॅल्युएट करता येईल का, तर ते आपल्याला चेक करायचं, बरोबर. त्यासाठी रिजन आयडेंटिफाय करावं लागेल. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला रिजन नाही तर लिमिट्स दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला रिजन आयडेंटिफाय करायचं आहे. सो सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे, ते जे लिमिट्स आहेत x to infinity वायचे लिमिट्स ते आधी लिहून घेऊयात. वाय इज व्हॅरिंग फ्रॉम x to infinity, बरोबर. आणि x कुठून कुठे व्हॅरी होतो, फ्रॉम 0 to infinity, फ्रॉम 0 to infinity. ओके, सो x इज व्हॅरिंग फ्रॉम 0 to infinity. ओके, तर याच्यावरून आपल्याला रिजन आयडेंटिफाय करायचं. सिम्पल लॉजिक काय आहे की जे लिमिट्स दिलेले आहेत ना, लिमिट्स ते इक्वॅलिटीजने रिप्लेस, म्हणजे इक्वेशन इक्वल जो सिम्बॉल आहे त्याने रिप्लेस करायचं. मग तुम्हाला किती इक्वेशन्स मिळतील, या लोअर लिमिटसाठी एक, या अप्पर लिमिटसाठी एक, या लोअर लिमिटसाठी एक आणि या अप्पर लिमिटसाठी, म्हणजे टोटल 4 इक्वेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, तर लेस इक्वल जे आहे ते आपण इक्वॅलिटीने रिप्लेस करणार आहे. तर सगळ्यात पहिलं इथं काय मिळेल, x इज इक्वल टू वाय, बरोबर. सो x इज इक्वल टू वाय हे एक कर्व मिळालं तुम्हाला. दुसरं y इज इक्वल टू इन्फिनिटी, म्हणजे हे एक्झिस्टच नाही होत ॲक्च्युली, y इन्फिनिटीला चाललं आहे. याचा अर्थ काय, तो बाउंडेड नाही आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये, वरती तो बाउंडेड नाही आहे रिजन, बरोबर. त्यानंतर x इज इक्वल टू 0. ओके, याच्यावरून मिळालं. याच्यावरून काय मिळेल, x इज इक्वल टू इन्फिनिटी, म्हणजे काय, तर x पण इन्फिनिटीला चालला आहे आणि y पण इन्फिनिटीला चाललं आहे, म्हणजे अपवर्ड किंवा वरच्या बाजूने तो रिजन बाउंडेड आहे का, नाही आहे, फक्त खालून बाउंडेड आहे तो, बरोबर. तो इन्फिनिटीला चाललेला आहे रिजन. सो या केसमध्ये x इज इक्वल टू वाय म्हणजे स्ट्रेट लाईन आहे. सिमिलरली x इज इक्वल टू 0 ही पण एक स्ट्रेट लाईन आहे, ही ॲक्च्युली वाय ॲक्सिस आहे, बरोबर. आणि x इज इक्वल टू वाय ही ओरिजिनमधून जाणारी स्लोप पण असलेली स्ट्रेट लाईन आहे, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमधून जाणारी. तर आपण रिजन ड्रॉ करूयात. ओके, सो लेट दिस इज वाय ॲक्सिस, लेट दिस बी एक्स ॲक्सिस. ओके, तर आता हा जो x इज इक्वल टू वाय आहे ही काय आहे, सिम्पल 2 पॉईंट्स आहेत तुमच्याकडे, ओरिजिन आहे आणि 1 1 पॉईंट घेऊयात. ओके, लेट दिस बी पॉईंट 1 1, लेट इट बी x इज इक्वल टू 1, लेट इट बी y इज इक्वल टू 1. सो x इज इक्वल टू वाय ही जी लाईन आहे ही अशी असेल, बरोबर, पासिंग थ्रू ओरिजिन अँड 1 1. ओके, नेक्स्ट काय आहे, x इज इक्वल टू 0 म्हणजे वाय ॲक्सिस, बरोबर. तर वाय ॲक्सिस तर ऑलरेडी तुमच्याकडे आहेच आहे, बरोबर. तर आता तुम्हाला ओळखायचं आहे की तुमचा रिजन काय आहे, बरोबर.
तर एक्स इज इक्वल टू वाय तुम्हाला देताना लिमिट्स जे दिलेले आहेत ते एक्स टू इन्फिनिटी म्हणजे वायचे लिमिट्स इन टर्म्स ऑफ एक्स दिलेत, म्हणजे व्हर्टिकल स्ट्रिपवरून तुम्हाला हे लिमिट्स दिलेले आहेत. याचा अर्थ तुमची व्हर्टिकल स्ट्रिप जी आहे तिचा लोअर एंड कुठं असला पाहिजे, वाय इज इक्वल टू एक्सवरती असला पाहिजे, कारण वाय इज इक्वल टू एक्स हे लोअर लिमिट आहे त्याचं, बरोबर. सो वाय इज इक्वल टू एक्सवरती त्याचं लोअर व्हर्टिकल स्ट्रिपचा लोअर एंड असला पाहिजे, म्हणजे इथून वरती चालली आहे तुमची स्ट्रिप, बरोबर. आणि अप्पर लिमिट काय आहे, वाय इज इक्वल टू इन्फिनिटी. सो क्लिअरली वाय इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे काय, बाउंडच नाही आहे वरती त्याला, बरोबर. सो ही तुमची व्हर्टिकल स्ट्रिप आहे, ठीक आहे. ही तुमची व्हर्टिकल स्ट्रिप आहे जिथं लोअर एंड जो आहे तो या लाईनवरती आहे आणि अप्पर एंड जो आहे तो इन्फिनिटीला चाललेला आहे. आता तुम्हाला चेक करायचं आहे की एक्सचे लिमिट्स काय आहेत. तर एक्सचे लिमिट्स दिलेले आहेत 0 टू इन्फिनिटी, म्हणजे ही जी स्ट्रिप आहे ही जास्तीत जास्त कुठंपर्यंत येऊ शकते, एक्स इज इक्वल टू 0पर्यंत, म्हणजे वाय ॲक्सिसपर्यंत. त्याला क्रॉस करू शकते का, नाही, कारण तुमचं एक्सचं लोअर लिमिट काय आहे 0. जर त्या स्ट्रिपने वाय ॲक्सिस क्रॉस केला असतं तर एक्सचं लोअर लिमिट काहीतरी निगेटिव्ह नंबर आला असता, जो की इथं नाही आहे, बरोबर. एक्स इज इक्वल टू 0 आहे लोअर लिमिट, म्हणजे इथंपर्यंतच ती स्ट्रिप येऊन थांबणार आहे, म्हणजे वाय ॲक्सिस जो आहे तिथंपर्यंतच ती स्ट्रिप येऊ शकते लेफ्ट साईडला, म्हणजे तुमचा रिजन जो आहे तो इथून सुरुवात होती आहे त्या रिजनची, बरोबर. आणि तो अशा पद्धतीने अनबाउंडेड आहे, बरोबर, वरती चाललेला आहे तो, ठीक आहे. आता एक्स इज अप्पर लिमिट काय आहे, एक्सचं इन्फिनिटी, म्हणजे राईट साईडला तो कुठंपर्यंत जाऊ शकतो, तर ही जी व्हर्टिकल स्ट्रिप आहे ही लेफ्टला मॅक्सिमम इथपर्यंत येईल, राईटला ती अशीच चाललेली आहे, ती थांबतच नाही आहे, इन्फिनिटीपर्यंत चाललेली आहे, बरोबर. सो याचा अर्थ काय की ही जी स्ट्रिप आहे, हा जो रिजन आहे तो असा 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 वाढत चालला आहे पुढं, बरोबर, असा असा वाढत, जो अनबाउंडेड रिजन आहे तो, ठीक आहे. तर हा तुमचा रिजन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की या सेम रिजनमध्ये व्हर्टिकल स्ट्रिप जी होती तिच्यामुळं आपण विथ रिस्पेक्ट टू वाय आधी इंटिग्रेट करत होतो, आपल्याला ही स्ट्रिप हॉरिझॉन्टल करायची आहे, बरोबर. सो ही स्ट्रिप जर आपण हॉरिझॉन्टल केली तर ती कशी दिसेल, अशी दिसेल, बरोबर. आता हॉरिझॉन्टल केल्यानंतर आधी कोणाचे लिमिट्स काढतो आपण, एक्सचे, बरोबर. हॉरिझॉन्टल केल्यानंतर आधी आपण एक्सचे लिमिट्स काढतो, लेफ्ट एंड पॉईंटवरून लोअर लिमिट मिळतं एक्सचं आणि राईट एंड पॉईंटवरून अप्पर लिमिट मिळतं, बरोबर. सो मला सांगा लेफ्ट एंड पॉईंट जो आहे एक्स या हॉरिझॉन्टल स्ट्रिपचा तो कशावरती लाय होतो आहे, वाय ॲक्सिसवरती, बरोबर. हा तुमचा वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसवरती तुमचा लेफ्ट एंड लाय होतो आहे, बरोबर, या हॉरिझॉन्टल स्ट्रिपचा, म्हणजे तुम्हाला इक्वेशनवरून व्हॅल्यू काय मिळेल, एक्सची व्हॅल्यू मिळेल 0. सो एक्सचं लोअर लिमिट काय झालं, टेकिंग हॉरिझॉन्टल स्ट्रिप लोअर लिमिट फॉर एक्स इज 0, ओके. अप्पर लिमिट जे अप्पर लिमिट एक्सचं अप्पर लिमिट, आता अप्पर लिमिट कशावरून मिळेल, राईट एंड पॉईंटवरून, बरोबर. त्या स्ट्रिपचा राईट एंड पॉईंट कुठे आहे, इथं आहे ना. ती स्ट्रिप जर खाली आली तर हा राईट एंड पॉईंट इकडं सरकेल, ती स्ट्रिप जर वरती गेली तर हा राईट एंड पॉईंट इकडे सरकेल, म्हणजे तो कुठं मूव्ह होतो आहे, हा जो राईट एंड पॉईंट आहे हा मूव्ह होतो आहे एक्स इज इक्वल टू वाय वरती. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स ॲट इट्स अप्पर लिमिट, द व्हॅल्यू इज एक्स इज इक्वल टू वाय, दॅट इज वाय, ओके. सो तुमची 0 लेस इक्वल एक्स लेस इक्वल वाय हे तुमचे एक्सचे लिमिट्स मिळाले. आता वायचे लिमिट्स कसे मिळतील, सेम करायचे. जर तुम्ही हॉरिझॉन्टल स्ट्रिप घेतली तर वायचे लिमिट्स कसे चेक करायचे, तर अगदी लिस्ट व्हॅल्यू कुठली घेतोय वाय त्या रिजनवरती शेडेड, हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर हा शेडेड रिजन कुठं येऊन थांबतोय, खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला इथे येऊन थांबतोय. इथं वायची व्हॅल्यू काय आहे 0, म्हणजे वायचं लोअर लिमिट काय आलं 0. आता हा रिजन वरती कुठे जाऊन थांबतोय, आपण वायचे लिमिट्स बघतोय ना, म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनपासून अपवर्ड डायरेक्शनपर्यंत वरच्या दिशेने आपल्याला जावं लागेल, बरोबर. सो इथून आपण सुरुवात केली आणि असं वरती ट्रॅव्हल केलं तर तो थांबतोय का, कुठं जाऊन मॅक्सिमम व्हॅल्यूला रीच होतोय का, वायच्या नाही होत ना, बरोबर. तो इन्फिनिटीला चाललेला आहे. सो अप्पर लिमिट जे आहे ते काय आलं पाहिजे, इन्फिनिटी. सो दीज आर द लिमिट्स. तर आता आपण हॉरिझॉन्टल स्ट्रिप घेतलेली आहे, आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिलं इंटिग्रेट करायचं आहे. त्याचा बेनिफिट काय होतो बघा, जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स आधी इंटिग्रेट करायला जाल तेव्हा e⁻⁻y हा टोटली कॉन्स्टंट होतो, बरोबर. तर त्यामुळे याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, एक्स ओनली, एक्स इंटू दिस कॉन्स्टंट. सो इतकं सोपं होतं जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट केलं, जर तुम्ही स्ट्रिप चेंज केली तर. म्हणून आपण चेंज द ऑर्डरचे एक्झाम्पल्स जे आहेत ते खूप गरजेचे आहे शिकणं तुम्ही, आणि तुम्हाला सॉल्व्ह करता येणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट इज
So the integral is I is equal to कॉन्स्टंट लिमिट जे ते बाहेर घ्यायचे म्हणजे 0 to इन्फिनिटी वायचे लिमिट्स. ओके. आणि एक्सचे जे ते आतमध्ये येतील 0 to y. e⁻y डिवायडेड बाय y. आता येईल प्रॉपर dx dy. ओके. कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स आधी इंटिग्रेट करतोय. सो dx dy. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी. आता याला विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करताना हा टोटली कॉन्स्टंट होणार आहे. टेक इट आउटसाईड. सो e⁻y डिवायडेड बाय y आणि एक्स येईल याचं इंटिग्रेशन. बरोबर. 1 आहे ना, कारण 1चं इंटिग्रेशन एक्स येईल. लिमिट्स 0 to y dx राहील का आता? नो, dx नाही राहणार. आता काय राहील? dy राहील. ठीक आहे, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑलरेडी इंटिग्रेट केलेलं आहे. सो 0 to इन्फिनिटी लिमिट्स टाका. e⁻y डिवायडेड बाय y. लिमिट्स येतील y-0. ओके. कारण अप्पर लिमिट आहे y आणि लोअर लिमिट आहे 0. ओके. dy. सो इट इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी. y कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. y कॅन्सल होऊन जाईल. काय उरलं फक्त? e⁻y dy. विच इज द इंटिग्रल ऑफ e⁻y इज e⁻y डिवायडेड बाय -1. 0 to इन्फिनिटी. कायम लक्षात ठेवायचं, e इज इरॅशनल नंबर ग्रेटर दॅन 1. सो कुठलाही ग्रेटर दॅन 1 नंबर असेल तर त्याची इन्फानाईट पॉवर ही इन्फिनिटी होते. बरोबर. सो e⁻∞ इज इक्वॅलंट विथ 1/e⁻∞. e इज ग्रेटर दॅन 1. सो ग्रेटर दॅन 1 नंबरची इन्फानाईट पॉवर घेतली तर काय मिळणार आहे? इन्फिनिटीच मिळणार आहे. सो 1/∞ इज इक्वल टू 0. म्हणून इथं काय येईल? e⁻∞ विल बी 0. डिनॉमिनेटर काही जरी असला तरी काही फरक नाही पडत. का? कारण तो कॉन्स्टंट आहे शेवटी. बरोबर. हा चाललेला आहे इन्फिनिटीकडे. सॉरी, हा चाललेला आहे 0कडे. ओके. सो 0 मायनस e⁻⁴. e⁻⁴ इज 1. e इज सम इरॅशनल नंबर. ओके. विथ फायनाईट व्हॅल्यूज. सो इट इज द पॉवर, इट्स 0th पॉवर इज 1. ओके. डिवायडेड बाय -1. सो फायनली इट इज 1. So the value of the integral is I is equal to 1.